गुड आफ्टरनून. दैनिक अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. साधारणपणे 5 जानेवारीला जी आपली कंबाईन पूर्वपरीक्षा असेल त्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून प्री फोकस्ड बॅच हे आपण लॉन्च करतोय आणि त्याच्या संदर्भात आज आपण अर्थशास्त्र जो घटक आहे त्याच्या संदर्भात माहिती बघणार आहे. साधारणपणे अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून कोणत्या गोष्टी करणं अपेक्षित आहे किंवा तयारी कशी करायची किंवा स्ट्रॅटेजी काय असेल या दृष्टिकोनातून आपल्याला आज चर्चा करायची आहे. तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी त्यातला पहिला भाग की कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी त्यातला सगळ्यात महत्त्वपूर्ण जो भाग आहे तो आहे अभ्यासक्रम. सिलेबस आणि क्वेश्चन पेपर याच्या संदर्भात आपल्याला चांगल्या पद्धतीची माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे अभ्यासक्रम समजून घेणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. किंवा अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून आपण काही महत्त्वपूर्ण बाबी बघणं गरजेचं आहे. तर अभ्यासक्रम हा PYQच्या माध्यमातून म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे असतील त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून आपल्याला अगदी योग्य पद्धतीनं समजून घेणं किंवा त्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे. तर सिलेबस आणि क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून एकत्रितरित्या आपण जर का बघितलं तर 2023 पासूनचे जे पेपर आहेत 2023 ते पुढं म्हणजे पाठीमागे जर का आपण गेलो तर त्याच्यात बेसिकली आपल्याला साधारणपणे 2016 पर्यंत जायचं आहे. म्हणजे 2016 पर्यंतच्या क्वेश्चन पेपर पर्यंत 2023 ते 2016 या क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून आपल्याला PYQ अनालिसिस करायचं आहे. तर का करायचं, हे कशासाठी करायचं किंवा त्याच्यातून आपल्याला कोणत्या गोष्टी साध्य होणार आहेत ही महत्वाची बाब आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला कळेल त्याच्यातनं ती म्हणजे प्रश्न संख्या. मग आता प्रश्न संख्या जर का कळून घ्यायची असेल किंवा प्रश्न संख्येच्या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपण काय करायचं, तर हे 2023 ते 2016चे जे PYQs आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर या PYQच्या माध्यमातून आपल्याला उलट जायचं आहे. हे 2023 पासून पाठीमागे जायचं आणि 2023 पासून पाठीमागे जात असताना अगदी जनरली सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला कळते ती म्हणजे प्रश्न संख्या. पण आता प्रश्न संख्या फक्त आपल्याला विषयानुसार कळून चालणार नाही. आता प्रश्न संख्या आपल्याला कशानुसार कळाली पाहिजे, तर घटकानुसार कळाली पाहिजे. म्हणजे इकॉनॉमिक्सचा जो सिलेबस आहे तुमच्या समोर आता प्रिलिमचा सिलेबस मी ठेवतो, तर त्या प्रिलिमच्या सिलेबसमध्ये आपल्याला असं दिसतंय की हे जे टॉपिक दिलेत याच्यावरती कसं वेटेज आहे किंवा आयोगाने आतापर्यंत मिनिमम आणि मॅक्झिमम किती प्रश्न विचारलेले आहेत. तर राष्ट्रीय उत्पन्न आणि मोजमाप पद्धती याच्यावरती 2 किंवा 3 प्रश्न विचारले जातात प्रत्येक वेळी फिक्स. म्हणजे एक सगळ्यात छोटा टॉपिक आहे पण कंटिन्युअसली प्रश्न संख्या ही त्याच्यावरती असते. त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न 2 किंवा 3 प्रश्न असतील. बँकिंगच्या संदर्भात बोलायचं झालं तर 3 ते 4 प्रश्नांचं वेटेज होतं, पण 2017 पासून हे वेटेज कमी झालेलं आहे. आता हे वेटेज वाढलं कुठं, तर हे वेटेज हे मुद्रा व राजकोषीय धोरण किंवा त्याचा स्पेसिफिक लेखा व लेखा परीक्षणाशी संबंध त्यांनी दिलाय. अर्थात त्याच्यात अजून काही गोष्टी त्या बोल्ड लेटरमध्ये त्यांनी सांगितल्यात, तर त्याच्यावरती 3 किंवा 4 प्रश्न हे विचारले जातात. आता हे 3 किंवा 4 प्रश्न जे असतील हे प्रश्न हे 2017 पासून वाढलेले आहेत. म्हणजे पूर्वी त्याला 2-1 प्रश्न असायचे, आता एखादा दुसरा प्रश्न त्याच्यावरती वाढतोय. याचं एखाद्या मार्काचं वेटेज कमी झालं, याचं एखाद्या मार्काचं वेटेज वाढलेलं आहे. त्यानंतर दारिद्र्य व बेरोजगारी असा चॅप्टर आहे, पण आयोगाने देताना दारिद्र्य असंच म्हटलेलं आहे. तर दारिद्र्य व बेरोजगारी याच्यावरती 3 किंवा 4 प्रश्न विचारले जातील. लोकसंख्येवरती सुद्धा 3 ते 4 प्रश्न विचारले जातील. त्यानंतर उद्योग जो टॉपिक आहे त्याच्यावरती एखाद दुसरा प्रश्न असेल. कृषीवरती एखादाच प्रश्न असण्याची जास्त शक्यता असते योजना सोडून. आणि परकीय व्यापार याच्यावरती 1-2 प्रश्न असतात. म्हणजे पहिली गोष्ट ही कळाली पाहिजे आपल्याला की बाबा 15 प्रश्नांचं म्हणजे आता
100 पैकी प्रश्न किती विचारले जाणार आहेत, तर 100 पैकी प्रश्न इकॉनॉमिक्सला 15 असणार आहेत. तर ते 15चं डिस्ट्रीब्युशन तुमच्या समोर आहे. ह्याच्यावरून आपल्याला एक बेसिक आयडिया येते की बाबा कुठल्या टॉपिकला किती प्रश्न असणार आहेत. मग आता बेसिक आपण काय लक्षात घ्यायचंय, तर दारिद्र्य बेरोजगारी ह्याचा म्हणजे थोडक्यात वेटेज कॉन्स्टंट आहे. लोकसंख्येवरती वेटेज सुद्धा कॉन्स्टंट आहे. त्यानंतर अलीकडं मुद्रा व राजकोषीय धोरण ह्याचं सुद्धा वेटेज कॉन्स्टंट आहे. मग आता मी असं नाही म्हणणार की हे 3 टॉपिक अतिशय महत्वाचे आहेत आणि बाकीचे महत्वाचे नाहीत, पण आपण ऍट द मुमेंट बघू शकतो की नंबर ऑफ क्वेश्चन्सचा जर का विचार केला तर आपल्याला हे 3 टॉपिक हे 9 मार्क मिळवून देणार आहेत. म्हणजे 15 पैकी हे 9 मार्क ह्याच्यावरती विचारले जातील. राष्ट्रीय उत्पन्न 2 प्रश्न, बँकिंगच्या वरती साधारणपणे 1-2 तरी अपेक्षित आहेत, किंवा त्याच्यात प्रश्न विचारत असताना थोडासा ट्रॅडिशनल वे जो आहे तो ट्रॅडिशनल वे या ठिकाणी बंद झालेला दिसतो. हे सगळं तुम्हाला कोण सांगेल, तर क्वेश्चन पेपर सांगेल. म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिलं काय करायचं असेल तर सिलेबस आणि क्वेश्चन पेपरची 100% माहिती किंबहुना सिलेबस आणि क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून आपण योग्य पद्धतीने अभ्यास करा. आणि हा योग्य पद्धतीने केलेला अभ्यास जो आहे तो तुम्हाला टॉपिक वाईज डिस्ट्रीब्युशन ज्याला म्हणतो आपण, ते टॉपिक वाईज डिस्ट्रीब्युशन साठी उपयुक्त ठरणार आहे. मग आता त्याच्या पुढे आपल्याला काय करावं लागेल हे आपण करू, किंवा याच्या आधारे आपल्याला प्रश्नसंख्या कळाली. मग प्रश्नसंख्या ही फक्त घटकानुसार किंवा विषयानुसार कळून उपयोग नाही. म्हणजे विषयानुसार प्रश्नसंख्या प्रत्येकाला कळते. 100चं वेटेज डिस्ट्रीब्युशन तुम्हाला आजही माहित आहे, किंवा अगदी ज्या दिवशी तुम्ही प्रयत्न करता किंवा प्रश्न करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला साधारणपणे ज्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात की बाबा प्रश्नपत्रिकेचा अभ्यास आपण करतोय, तर आपल्याला विषयानुसार प्रश्नसंख्या कळतेच, पण त्या विषयातल्या घटकांनुसार, म्हणजे आता आपण जे बघितलं की घटकानुसार प्रश्नसंख्या कळणं गरजेचं आहे. तर घटकानुसार प्रश्नसंख्या कळण्यामुळं त्या टॉपिकला किती वेटेज आहे किंवा त्याच्यातल्या कोणत्या गोष्टीचा मी अभ्यास करायचा ही बाब मला लक्षात येते किंवा समजते. आता इतपत फक्त मर्यादित राहून चालणार नाही, याच्या पुढे जावं लागेल. याच्या पुढे जाऊन उपघटकानुसार म्हणजे सब टॉपिक वाईज ज्याला म्हणतो आपण, ते वेटेज सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. सब टॉपिक नुसार आपण प्रश्नसंख्या ही समजून घेण्यासाठी काय करायचं आहे, तर प्रत्येक वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमधील एक साधी सोपी मेथड आहे. कारण बरेच लोक तुम्हाला अनालिसिस करा असं सांगतात आणि तुमच्यावरती ते सोडून देतात. आज आपण एक्झॅक्टली इथं प्रिलिमचा सिलेबस अनालिसिस करणार आहे. आता आपण जे टॉपिक बघितले प्रिलिमचे ते सगळेच्या सगळे आता आपण अनालिसिस करणार आहोत. मग आता अनालिसिस करा म्हणजे नेमकं काय, किंवा अनालिसिस करण्यामुळे मला विषय कसा सोपा होईल का, किंवा मला त्याच्याबद्दलचा कॉन्फिडन्स येईल का, या सर्व गोष्टींची आज आपल्याला चर्चा करायची आहे. संदर्भ साहित्यावरती बोलायचं आहे आणि आपण एक्झॅक्टली काय करणार आहोत हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर आता आपण उपघटकानुसार गेलो तर आपल्याला एक साधी सोपी मेथड आहे. काय करायचं, 2023ला मी 2023चा पेपर मी घेतला, प्रश्नपत्रिका घेतली, तर मला त्याच्यावरती राष्ट्रीय उत्पन्नातले 2 प्रश्न दिसले. तर ते 2 प्रश्न घ्यायचे आपल्या वहीमध्ये, ते अगदीच बारक्या किंवा अगदी छोट्या स्वरूपात ते लिहायचे, किंवा डिटेलमध्ये लिहिण्याची गरज नाही, शॉर्टमध्ये तुम्हाला जसं कळेल तसं ते लिहायचे. मग ते 2 प्रश्न झाले, लगेच 22चा पेपर काढायचा. 22च्या पेपर मधले राष्ट्रीय उत्पन्नातले प्रश्न तिथे आले पाहिजेत, 21चे आले पाहिजेत, 20चे आले पाहिजेत. म्हणजे 2016 पासून आपण 2023 पर्यंत बघितलं तर साधारणपणे किती वर्ष होते, 7 वर्ष होते, 7 पेपर होते. 7 पेपर मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा ऍव्हरेज रेशो 2चा पकडला आपण, तर किती प्रश्न झाले, 14 प्रश्न झाले. 14 प्रश्न हे तुमच्या 2024च्या परीक्षेसाठी हे अतिशय महत्वपूर्ण आहेत. पण आता इथं एक लगेच मनामध्ये अशी हे करायचं नाही किंवा विचार आणायचं नाही की बाबा ह्यातनच प्रश्न पडणार आहे. प्रश्न आयोगाचा रिपीट होण्याचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे. फार फार तर ते 2 ते 3% प्रश्न प्रत्येक विषयातले रिपीट होताना दिसतात. इकॉनॉमिक्सचा तर एखादाच होतो, तोही कधी कधी होत नाही रिपीट ऍज इट इज. पण आयोगानं जे एरियाज डिझाईन केलेत, आयोगानं जे ठरवलंय की बाबा ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाणार आहे, तो मात्र तुम्हाला 2016 पासून 2023 पर्यंत प्रत्येक पेपरमध्ये दिसेल.
म्हणजे मला राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करत असताना हे 14 जे प्रश्न असतील, हे 14 प्रश्न आणि त्याच्या स्वरूपातली जी माहिती असेल ती मला माझ्या विषयातली कसली इन्फॉर्मेशन देणार आहे, कसली बेसिक इन्फॉर्मेशन देणार आहे. मग आता आपण विषयाच्या पहिल्या टप्प्यावर आलो. विषय आपला कसा बिल्डअप झालाय बघा. विषयामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन विचारली जाते. आता त्याचं कारण बघा. त्याचं कारण असं आहे की कोणत्याही शाखेचा पदवीधर जो आहे तो पदवीधर त्याच्या उपरोक्त ज्ञानाच्या आधारावरती सदर प्रश्न पुस्तिकेतले प्रश्न सोडवू शकतो, असं क्वेश्चन पेपरच्या पहिल्या पानावरचा पहिला रूल म्हणा किंवा तुम्हाला दिलेली ती गाईडलाईन आहे. म्हणजे एनी ग्रॅज्युएट त्यानं जे काय आत्मसात केलेलं नॉलेज आहे त्या नॉलेजवर तो प्रश्नपत्रिकेतले प्रश्न सोडवू शकतो. मग आता आपण इकॉनॉमिक्सचा अभ्यास कधी केलाय? इकॉनॉमिक्सचा अभ्यास आपण 9वी 10वी 11वी 12वीला केलाय. ज्यांनी परत नंतर ती शाखा सोडून वेगळ्या शाखेमध्ये गेले त्यांचा इकॉनॉमिक्सचा संपर्क आलाय का? नाही आला. जे आर्ट्सला असतील त्यांनी केला असेल, जे कॉमर्सला असतील त्यांनी केला असेल किंवा आर्ट्स मधून ज्यांनी स्पेशलायझेशन केलं असेल त्यांचा संबंध आलाय. त्यामुळे इकॉनॉमिक्समध्ये कोणत्याही शाखेचा पदवीधर परीक्षेला बसणार आहे म्हणून बेसिक प्रश्नांची संख्या ही 3 ते 4 ते 5 आणि तुम्ही खूपच लकी असाल तर एखादा प्रश्न वाढू शकतो. आणि ज्यावेळी इथं प्रश्न वाढणार आहे त्यावेळी त्या पेपरमध्ये इकॉनॉमिक्स सोपं असणार आहे. म्हणजे हे अनालिसिस आपण केलं की एक गोष्ट लक्षात येणार आहे की मला 15 पैकी मिळवायचे किती हे सेट होणार आहे. आणि आज आपण जर का पुढच्या 80 दिवसाचं नियोजन करत असाल तर आपण पहिली गोष्ट लक्षात घ्या की हे ठरवावं लागेल की मला 15 पैकी किती मिळवायचे. कारण प्रत्येक विषयाच्या जर का मी बाउंड्रीज ठरवल्या, प्रत्येक विषयाचे जर का मी टार्गेट ठरवले तर मला प्रश्नपत्रिका सोडवताना टेस्ट सिरीज जी आहे, क्लास टेस्ट होणार आहेत, त्याच्यातून कळणार आहे की मी कुठं कमी पडतोय, कोणत्या टॉपिक मध्ये मी कमी पडतोय किंवा मला कोणत्या गोष्टी जमत नाहीत किंवा मला प्रश्नपत्रिकेमधल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ बेसिक इन्फॉर्मेशन मी म्हणतो, ही बेसिक इन्फॉर्मेशन आज जरी पेपर तुम्हाला सोडवायला दिला तर ती जमली पाहिजे, जमायला पाहिजे. आणि ती जमत नसेल तर आपल्याला उपयुक्त किती प्रश्न आहेत सांगितलं मी. किती प्रश्न आहेत? 14. ते 14 मला गाईड करणार आहेत. ते 14 मी ज्यावेळी अभ्यासणार आहे, ते मी ज्यावेळी वाचणार आहे, आयोगाच्या प्रश्नपत्रिकेची आन्सर की दिलेली असते, आयोगाच्या वेबसाईटवरती सेकंड आन्सर की आहे, ती घेऊन आपण त्याची उत्तरं सुरुवातीला टिक करणार आहे. सुरुवातीला प्रश्नपत्रिका सोडवायच्या नाहीत. आयोगाच्या प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायचे आहेत. कधी सोडवायचे आहेत? एक आपला एक अभ्यासाला एक ग्रीप पकडली गेली किंवा अभ्यास आपला सुरू झालाय किंवा बेसिक अभ्यास आपला संपला त्यावेळी आयोगाची प्रश्नपत्रिका पहिल्यांदा आपण सोडवायला घ्या. त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. कारण एकदा ऑलरेडी आपण काय केलंय ते बघितलेलं आहे, ते बघून झालेलं आहे. आणि ते बघून आता आपल्याला काय करायचं आहे? टाइम मॅनेजमेंट त्याच्या आधारे बघायचे की मी जे वाचलंय, मी जे बघितलंय, मी जे प्रश्न वाचलेत, सोडवलेत, सॉरी मी जे प्रश्नांची उत्तरं बघितलेत ते मला आठवतायत का, ते मला सुटतायत का किंवा वेळेमध्ये ते माझं व्यवस्थितपणे गणित बसतंय का हे मला बघावं लागेल. सो बेसिकचा खूप मोठा संबंध हा आपल्या विषयाशी संबंधित आहे. आता ह्या 15 पैकी साधारणपणे मला 11 ते 12 प्रश्न जर का सोडवायचे असतील आणि अर्थात तेवढे सोडवल्याशिवाय आपण पास होणार नाही. सगळ्या पदांसाठी जर का आपल्याला मेन्सला क्वालिफाईड व्हायचं असेल तर आपल्याला एवढे प्रश्न हे साधारणपणे आपल्याला आले पाहिजेत. आणि परीक्षेला बसणारा साधारणपणे हे 5 प्रश्न 4 प्रश्न असतील त्यातले 4 विचारले तर 3 सोडवले तर बाकीचे एक 4 सोडवतो म्हणजे तो 7, 8, 9 पर्यंत जातो. पण आपण विचार करा एवढ्यापर्यंत जाऊन पास होणार आहोत का? मग आपल्याला त्याच्या पुढची स्टेप काय आहे? तर त्याच्या पुढे आपल्याला हा विषयच हा कन्सेप्च्युअल असल्यामुळे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही अतिशय महत्वाची आहे. विषयाची दुसरी पायरी ती म्हणजे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी आपण मार्गदर्शन घेत आहात, घेताय तर ती माझ्यावरती जबाबदारी राहील की 100% तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणं. कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपल्याला काहीतरी मेंटरशिप म्हणा किंवा काहीतरी इनपुट आपल्याला द्यावं लागेल. कारण स्वतः आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी इकॉनॉमिक्स मध्ये लँग्वेजची अवघड आहे, म्हणजे लँग्वेजची अडचण आहे. इकॉनॉमिक्स हे अवघड असण्याचं कारणच लँग्वेज त्याची अवघड आहे. त्याची भाषा सोपी केली की इकॉनॉमिक्स सोपा आहे. मग भाषा सोपी करून संकल्पना जर का आपल्याला क्लिअर झाल्या तर एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला त्याच्या पुढची स्टेप सहज गाठता येईल आणि त्याच्या पुढची स्टेप जी आहे
ती स्टेप आपल्याला काय सांगते, तर त्याच्या पुढे आपल्याला तो विषय अपडेट करायचा आहे. म्हणजे त्याच्या पुढची स्टेप जी आहे ती आहे अपडेशन. अपडेशन म्हणजे सब्जेक्ट करंट अफेअर्स ज्याला म्हणू आपण. कारण इकॉनॉमिक्सच्या हे जर का 4 प्रश्न आपण सोडले तर उरलेले 11 प्रश्न जे आहेत ते प्रत्येक 11 प्रश्नातला एक ना एक प्रश्न हा कन्सेप्च्युअल क्लॅरिटीला टेल क्वेश्चन ज्याला म्हणतो आपण, शेपटी प्रश्न, टेल क्वेश्चन हा त्याला जोडला गेलेला आहे. आणि जी कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टला सदर कालखंडातली जी काही अपडेटेड माहिती आहे ती जोडून तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना हा विषय अवघड जातो. पण त्याच्यासाठी मेथड्स ठरलेल्या आहेत. कोणत्या कन्सेप्टवरती प्रश्न विचारला जातो हे जर का मला कळलं, ती कन्सेप्ट माझी क्लिअर झाली, तर त्याच्या संदर्भातला अपडेशन जो डाटा आहे तो डाटा मला त्याला तिथं लिंक करता येऊ शकतो, येतो. आणि तो डाटा मी जर का लिंक केला तर ह्याचा अर्थ लक्षात घ्या की त्यातल्या मोर दॅन 80% प्रश्नाच्या बरोबर मी जाणार आहे किंवा ते बरोबर माझे सुटू शकतात. हा कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे. म्हणजे मला आज इकॉनॉमिक्स म्हटलं तर माझ्या चेहऱ्यावरती एक प्रश्नचिन्ह येतं की बाबा मी कसा अभ्यास करू किंवा हा विषय नेमका काय आहे, मी कशातनं अभ्यास करू, हा आजकाल विद्यार्थ्यांचा प्रश्न नाहीच आहे. कारण इतकं भरभरून मटेरियल आहे, इझिली अवेलेबल आहे, कुठूनही कशाही पद्धतीनं आपल्याला कोण ना कोण काय ना काय मटेरियल सांगतं आणि मग त्याच्यातून आपला अभ्यास होऊ शकतो. त्यामुळे मटेरियलची अडचण नाही, पण मी काय अभ्यास करू किंवा मी कसा अभ्यास करू ही अडचण आहे. आणि इकॉनॉमिक्स हे जर का आपण बघितलं बाय सिलेबस, कुठलंही एखादं रेफरन्स मटेरियल घेऊन जर का आपण बघितलं तर त्याच्यात येणारा जो डाटा आहे तो अवास्तव आहे, भयंकर आहे. मग त्यातला माझ्या कंबाईन प्रिलियमसाठी मी कसा त्याचा क्रश काढायचा किंवा ते कसं मला व्यवस्थितरित्या कॅप्चर करता येईल, ह्याच्यासाठी आपल्या यशाचा सगळ्यात मोठं मार्गदर्शन जर का कोण असेल तर तो आहे क्वेश्चन पेपर, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ह्याचा बारकाईनं अभ्यास करा, त्यावेळी आपल्या चेहऱ्यावरचं हे प्रश्नचिन्ह निघून जाईल आणि त्यावेळी आपल्याला त्या विषयाबद्दल आत्मविश्वास निर्माण होईल. विषयाबद्दल ज्यावेळी आत्मविश्वास निर्माण होतो त्यावेळी तो विद्यार्थी सुसाट अभ्यासाकडे सुटतो, त्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही किंवा तो नंतर अडखळत नाही. मग तो त्याला काय दिलं जातंय, किंबहुना तो काय शिकतोय, किंबहुना कोणत्या कन्सेप्ट आहेत, त्याचा वापर कशा पद्धतीने होतो, ह्या सर्व गोष्टी ज्ञात होतात आणि तो ज्या त्या गोष्टी त्याला मिळत जातात त्याचा तो व्यवस्थितरित्या वापर करतो. म्हणजे आपल्याला जर का ह्या क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून ही गोष्ट कळाली तर निश्चितपणे आपल्याला आत्मविश्वास हा आपला वाढणार आहे. आणि स्पर्धा परीक्षा पास होणं हा मी कायम माझं सेंटेन्स प्रत्येक ठिकाणी मी वापरलंय, ते असं आहे की स्पर्धा परीक्षा पास होणं हा आत्मविश्वासाचा खेळ आहे. ही अगदी पहिली नोंद आपण करून घ्यावी आणि मग त्यानुसार आपल्याला लक्षात येईल की आपला आत्मविश्वास वाढणार म्हणजे नेमका कसा. तर मी आज अधिकारी होऊ शकतो हा एक आत्मविश्वास आहे, पण मी अधिकारी होण्यासाठी प्रत्येक विषयाची माझी स्ट्रॅटेजी कशी असेल किंवा प्रत्येक विषयासाठी मी कशा पद्धतीने अभ्यास करणार आहे, किंबहुना माझ्याकडे आता बघितलं तर हा जो वेळ आहे आता सफिशियंट आहेच, पण मी कमी आहे असं म्हटलं तर मग एवढ्या वेळेत माझा ह्या प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा होईल किंवा मी कशा पद्धतीने हा अभ्यास करू शकतो. तर त्याची ही पहिली पायरी आहे, याचा विचार व्यवस्थितपणे करा. हा पहिला टप्पा आहे अनालिसिसच्या माध्यमातून आपल्याला समजण्यात येणारा. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती आपल्याला कळाली पाहिजे सिलेबस आणि क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून, ते म्हणजे नेचर ऑफ क्वेश्चन्स, म्हणजेच प्रश्नांचे स्वरूप. नेचर ऑफ क्वेश्चन्स किंवा प्रश्नांचे स्वरूप. आता प्रश्नांचं स्वरूप कळण्यासाठी एका दिवसात किंबहुना एखादा पेपर मी बघितला तर मला प्रश्नांचं स्वरूप कळेल असं नाही. प्रश्नांचं स्वरूप मला कळण्यासाठी वारंवार माझ्या हातामध्ये प्रश्नपत्रिका असणं, आयोगाचे जुने पेपर व्यवस्थितपणे मी एकदा बघणं, नंतर मी त्याला सोडवणं, नंतर वारंवार प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीतला डाटा हा एकत्र करणं ही गरजेची बाब आहे. थोडक्यात प्रश्नांचं स्वरूप हे विधानात्मक आहे. मग ते विधानात्मक असताना त्याच्यातनं काय विचारलंय, कारण आजकाल प्रश्न विधानात्मक असताना त्याच्यातलं कोणतं बरोबर आहे
कोणतं अचूक आहे, कोणचं संयुक्तिक आहे किंवा नाही, किंवा खालीलपैकी कोणता योग्य पर्याय निवडला जाऊ शकतो, अशा पद्धतीच्या गोष्टी विचारत असताना त्या सेंटेन्स मधून काय सांगितलंय हे बऱ्याच वेळा उमेदवारांना लक्षात न आल्यामुळे, त्यांचा सहज संबंध लक्षात न आल्यामुळे प्रश्न चुकण्याचं प्रमाण आजकाल वाढलेलं आहे. म्हणजे विधानात्मक प्रश्न जास्त आहेत, नकारात्मक माहितीवरती प्रश्न जास्त आहेत, आकलनात्मक प्रश्नांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे एक अशी म्हणजे कम्युनिकेशन स्किल असेल, डिसिजन मेकिंग असेल, किंबहुना त्याचा हेतू काय आहे प्रशासनात जाण्याचा, किंबहुना त्याच्यासमोर एक परिस्थिती निर्माण करून दिली तर तो त्याच्यातनं कशा पद्धतीनं मार्ग काढू शकतो, वगैरे वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्पर्धा परीक्षेसाठी ज्या आवश्यक असणाऱ्या क्वालिटीज आहेत, त्या क्वालिटीज ह्या विचारल्या जातात. मग विधानात्मक प्रश्नांना टॅकल करणं किंवा नकारात्मक प्रश्नांना टॅकल करणं हे साधारणपणे सरावाचं काम आहे, पण त्याच्यासाठी अर्थात कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आवश्यक आहे. त्याचबरोबर संदर्भ हा जोडण्यासंदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग बाकी सगळं काय एक फॅक्च्युअल क्वेश्चनच्या संदर्भात जर का आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की ते स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहेत, किंवा जोड्याला हवा असतील, किंवा एखाद्या संस्थेचं मुख्यालय विचारलं असेल, किंवा अलीकडे झालेली निवड विचारली असेल, किंवा एखादं धोरण विचारलं असेल, किंवा एखाद्या धोरणाचं उद्दिष्ट विचारलं असेल, पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल विचारला असेल, हे सोपे प्रश्न आहेत. अर्थात हे स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहेत, पण त्याच्यामध्ये आपण सिली मिस्टेक न होऊ देता या प्रश्नाच्या वरती जात असताना त्याच्यात दिलेला जो डाटा आहे त्याचा थरो स्टडी आपला असणं ही गरजेची बाब आहे. म्हणजे क्वेश्चन पेपर मला साधारणपणे एक त्या विषयाची डेप्थ सांगते. डेप्थ इकॉनॉमिक्सचा आवाका वाढलाय असं म्हटलं जातं. हा आवाका वाढणे ह्याचा अर्थ लक्षात घ्या. हा आवाका वाढणे ह्याचा अर्थ त्या विषयाची 100% डेप्थ त्या आयोगानं कॅप्चर करायचं ठरवलेलं आहे. आउट ऑफ द सिलेबस क्वेश्चन अजिबात नसतो, रेफरन्स त्याचा त्या मुद्द्याशी असतो. फक्त आयोग आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नांना रिपीट करत नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात मी आता आपण अनालिसिस करायला जातोयच. पहिल्या टॉपिक मध्ये तुम्हाला जीडीपी वरती प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार. प्रत्येक वर्षी तुम्हाला असं दिसेल की जीडीपी वरती प्रश्न विचारलेलाच आहे. मग जीडीपी वरती प्रश्न विचारलेच आहे, पण जीडीपी वरती आतापर्यंत ज्या पद्धतीनं प्रश्न विचारला त्याच पद्धतीनं प्रश्न विचारला जाईल असं अजिबात सांगता येत नाही. त्यामुळे ही बाब आपल्याला लक्षात आली पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट मी जी ऑलरेडी बोललो ती म्हणजे काय, तर एरियाज आयडेंटिफिकेशन. तुम्हाला जर का एरियाज व्यवस्थितपणे कळाले तर निश्चितपणे ही गोष्ट लक्षात घ्या की आपण एरियाज जे आहेत ते आयडेंटिफाय करण्यासाठी प्रत्येक प्रश्नावर जाऊन त्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण त्याचा इतर प्रश्नांशी कसा पद्धतीचा संबंध आहे हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नावरती गेलो त्यातल्या प्रत्येक प्रश्नातल्या टॉपिक्सचा संदर्भ किंवा सब टॉपिकचा संदर्भ इतर कुठल्या पेपरमध्ये कशा पद्धतीनं आहे ही गोष्ट जर का आपल्याला कळाली, त्याचा जर का तारतम्य कळाला तर मला प्रश्नपत्रिकेचा अभ्यास हा डिटेल होतो. आणि प्रश्नपत्रिकेचा अभ्यास मी जर का डिटेल केला तर मला काय नेमकं करायचंय हे लक्षात येणार आहे. म्हणजे मी भविष्यात या विषयातल्या कोणत्या गोष्टींवरती फोकस करायचा आहे, त्यातल्या कुठल्या गोष्टी मला समजून घ्यायच्या आहेत, किंवा त्यानुसार मला कशा पद्धतीनं पुढे जायचं आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल, किंवा त्याचा अभ्यास आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. मग आता आपण अनालिसिस करूया, कारण अनालिसिसच्या थ्रू आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. किंबहुना आयोगानं आज कशा पद्धतीची रिक्वायरमेंट ठेवलेली आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल. किंबहुना त्यानुसार आपण त्या आयोगाची जी डिमांड आहे, परीक्षेची जी डिमांड आहे ती फुलफिल करू शकू. तर पहिला चॅप्टर आपला आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप पद्धती. प्रश्नसंख्या सांगितली मी 2 किंवा 3 प्रश्न विचारले जाणार आहेत, बरोबर. तर या चॅप्टर मध्ये तुम्हाला विचारलं जाणार आहे ते काय विचारलं जाणार आहे, तर तुम्हाला संकल्पना विचारली जाणार आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये जास्तीत जास्त संबंध हा कुठल्या संकल्पनेचा विचारला जातो, कुठल्या संकल्पनेचा, जीडीपी. म्हणजे जीडीपी ह्याच्यावरती राष्ट्रीय उत्पन्न आणि जीडीपी ह्या दृष्टिकोनातून तुम्हाला 1 मार्काचा प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर
राष्ट्रीय उत्पन्नाचा इतिहास आहे. अलीकडे इतिहासावरती प्रश्न विचारत नाहीत, स्ट्रेट फॉरवर्ड माहिती होती, बऱ्याच वेळा विचारून झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवरती 1 मार्काचं वेटेज आपल्याला देता येऊ शकतं. त्यामध्ये NSSO आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, CSO आहे आणि NSC आहे. त्यापैकी NSC वरती हा प्रश्न पॉइंट आउट होतोय. प्रत्येक वेळी NSC वरती प्रश्न हा विचारलेला आपल्याला दिसतोय. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप पद्धतीत मोजमाप पद्धती. मग आता त्या मोजमाप पद्धतीमध्ये उत्पादन पद्धत आहे, उत्पन्न पद्धत आहे आणि खर्च पद्धत आहे. अर्थात आपण खर्च पद्धतीचा वापर करतच नाही, त्यामुळे उत्पादन आणि उत्पन्न या दृष्टिकोनातून काही महत्वपूर्ण बाबी आपल्याकडे महत्वाच्या आहेत. त्याच्यावरती एक प्रश्न अपेक्षित आहे, अर्थात तो कंटिन्युअसली काय विचारला गेलेला नाही. त्यानंतर मोजमाप संकल्पनेवरती प्रश्न विचारला झाला. मोजमाप संकल्पना, मग त्या मोजमाप संकल्पना ह्या साधारणपणे आपल्याला माहित पाहिजेत, ज्याच्यामध्ये GDP ही संकल्पना आहे, त्याचबरोबर GNP ही संकल्पना आहे, त्याचबरोबर NDP ही संकल्पना आहे, त्याचबरोबर NNP ही संकल्पना आहे. तर या संकल्पनांच्या वरती प्रश्न विचारलेला आहे. मग GDP आहे, GNP आहे, NDP आहे, NNP आहे, या बाबीवरती प्रश्न हा कायमस्वरूपी विचारलेला आपल्याला आढळतोय किंवा त्याच्यावरती प्रश्न कंटिन्युअसली विचारलेला आहे. मग आता बेसिकली एक गोष्ट लक्षात घ्यायची, किंबहुना आपण एक बाब अशी समजून घेणं गरजेचं आहे की बाबा ह्याच्यात अलीकडे झालेला बदल कुठला आहे, तर त्यातला बदल असा आहे की विविध क्षेत्रांचा GDP मधला वाटा हा अलीकडचा करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून असणारा प्रश्न हा विचारला गेलेला आहे. विविध क्षेत्रांचा GDP मधील वाटा हा तुम्हाला विचारला गेलाय. मग तो कशा पद्धतीचा आहे, किंबहुना प्राथमिक असेल, द्वितीयक असेल, तृतीय क्षेत्र असेल, यांचा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती वेळी किती वाटा होता, किंबहुना स्वातंत्र्याच्या वेळी किती वाटा होता, किंवा 80-81 ला किती वाटा होता आणि तो आत्ता किती आहे, या स्वरूपात प्रश्न विचारला जातोय. तर GDP आहे, GNP आहे, NDP आहे आणि NNP आहे, या दृष्टिकोनातून प्रश्न तुम्हाला विचारला जातोय. त्यानंतर प्रश्न विचारत असताना साधारणपणे त्यांनी एक ठरवलेला आहे किंवा त्या दृष्टिकोनातून आपल्याला कंटिन्युअसली प्रश्न विचारत असताना काही बाबी ह्या हायलाइट केल्या जातात, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे दरडोई उत्पन्नाचा समावेश आजकाल होतोय. दरडोई उत्पन्न, PCI म्हणतो त्याला आपण. दरडोई उत्पन्न, PCI किंवा दरडोई उत्पन्न हा एक भाग त्याच्यात विचारला गेला आणि विविध क्षेत्रांचा GDP मधील वाटा हा एक भाग विचारला गेलेला आहे. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे बँकिंग. बँकिंगशी संदर्भात प्रश्न संख्येचा जर का विचार केला तर त्याच्यामध्ये अलीकडे झालेला बदल 2017 पासून तसा 2013 पासून बदल होतोय. वारंवार वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्नपत्रिकेमध्ये काही महत्वपूर्ण बाबी ह्या विचारल्या जात आहेत आणि त्या विचारत असताना आपल्याला त्या संदर्भात काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. तर त्याच्यात बँकिंग, ज्याच्यामध्ये मी म्हटलं प्रश्न संख्या 3 ते 4 होती, जी कमी झाली, मग ती कमी होण्याची कारण काय आहेत, तर त्याच्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारला जात नाही, किंबहुना पूर्वी विचारला जात होता, अलीकडे तो प्रश्न दिसत नाही, पण त्याला पर्यायी कोणत्या गोष्टींच्या वरती प्रश्न विचारला गेलाय, ही बाब महत्वाची. कारण जितका टॉपिक मोठा असेल त्याच्या संदर्भात ती काळजी आपल्याला घ्यावी लागते. त्यापैकी हा एक चॅप्टर आहे की जो मोठा आहे, ज्याचा सिलेबस किंवा ज्याच्यातले कंटेंट खूप आहेत, पण मग त्याच्यातल्या कोणत्या गोष्टींवरती प्रश्न अलीकडं पॉइंट आउट होतोय ही गोष्ट महत्वाची. तर राष्ट्रीय बँकिंग, ह्या बँकिंग मध्ये बँकिंगचा जो समावेश होतो तो होतो वित्तीय व्यवस्थेमध्ये. वित्तीय व्यवस्था, त्याचं इंट्रोडक्शन हे आपल्याला माहित असलं पाहिजे. कायम हा प्रश्न कॉन्स्टंट राहिलेला आहे,
म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी नाणे बाजार म्हणजे काय, त्याचबरोबर भांडवल बाजार म्हणजे काय, किंबहुना त्याच्याशी संबंधित जी व्यवस्था आहे त्याच्यात आपण कुठले बदल केलेत या संदर्भात बाबी विचारलेल्या आहेत. त्यानंतर भारतीय बँक व्यवसायाची रचना आणि भारतीय बँक व्यवसायाचा इतिहास हे थोडस ट्रॅडिशनल आहे, किंबहुना ह्याच्यावरती अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेत. सार्वजनिक क्षेत्र असेल, खाजगी क्षेत्र असेल, किंबहुना पूर्वी आयोगाचे फिक्स क्वेश्चन येते 2010 पूर्वी, ज्याच्यामध्ये ते विचारायचे की बाबा राष्ट्रीयकृत बँकांची संख्या किती, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची संख्या किती. अलीकडे तो प्रश्न दिसत नाही. त्यामुळे रचनात्मक माहिती किंवा इतिहास जो आहे तो आपण 1 मार्कासाठी गणित गृहीत धरतोय, म्हणजे प्रश्न त्याच्यावरती नाही म्हणजे आपण ते सोडून द्यायचं असं नाही करून चालत. पण आपल्याला त्याचे काही गोष्टी लक्षात घेऊन मग बाकीचा भाग जो आहे, बाकीचा वेळ जो आहे तो इतर गोष्टींना द्यायचा आहे. मग त्याच्यात कोणत्या गोष्टींवरती प्रश्न विचारला जातो त्यातल्या, तर त्याच्यात राष्ट्रीयकरण जे झालं, नॅशनलायझेशन ज्याला म्हणतो आपण, वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या बँकांचं, त्याची संपूर्ण माहिती, त्यानंतर बँकिंग विषयक कायदे असतील आणि बँकिंग विषयक काही समित्या असतील, आणि अलीकडं आपण बँकांची जी समस्या आहे, बँकांची समस्या आणि त्या समस्यावरती ज्या उपाय योजना करतो त्या संदर्भात माहिती विचारली जाते. मग बँकिंग विषयक समस्या पहिल्या कळल्या पाहिजेत. काय अडचण आहे बाबा, एनपीए ची अडचण आहे, मग त्याला आपण काय करतो, म्हणजे बँकिंगच्या समस्यांचा जर का विचार करता तर एनपीए ही एक त्यांची अडचण आहे. त्यानंतर त्यांना भांडवल कमी पडते, भांडवल कमतरता असं म्हणतो, ती एक अडचण आहे. त्याचबरोबर टेक्नॉलॉजीची एक अडचण आहे, त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरची एक अडचण आहे, त्याचबरोबर डिजिटल बँकिंग ज्याला आपण म्हणतो त्या डिजिटल बँकिंगच्या संदर्भात काही महत्वपूर्ण समस्या आहेत. मग त्याच्याबद्दल जी वेगवेगळ्या प्रकारे इन्फॉर्मेशन येते ती इन्फॉर्मेशन त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. बँकिंग विषयक समस्यांचा विचार करता बँकांच्या भांडवल कमतरतेला कशा पद्धतीने आपण टॅकल करतोय, त्याच्यासाठी काय पॉलिसी मांडली, किंबहुना साधारणपणे ग्राहकांच्या काय समस्या आहेत, त्या समस्या निवारण करण्यासाठी आपण काय करतो किंवा कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण उपाययोजना केलेल्या आहेत, या बाबी त्या विचारात घ्याव्या लागतील, त्याचा अभ्यास करावा लागेल, जो की ट्रॅडिशनल नाहीये. संदर्भ साहित्यामध्ये तो अभ्यास असेलच असं नाही. त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मग आरबीआयच्या संदर्भात धोरण, अगदी गेल्या आठवड्यात आरबीआयची एक अपडेट आहे की मौद्रिक धोरण समितीवरती केंद्र सरकारचे जे 3 लोक आहेत ते 3 लोक बदललेत. म्हणजे मौद्रिक धोरण समितीमध्ये 6 सदस्य असतात, त्या 6 सदस्यांपैकी 3 सदस्य हे आरबीआयचे असतील, ज्यामध्ये गव्हर्नर असेल, डेप्युटी गव्हर्नर असेल आणि एक उच्च पदस्थ अधिकारी असेल, आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे 3 लोक असतील. तर त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 3 लोकांना सरकारनं नवीन अपॉइंट केले. मग ते धोरण किंवा त्याच्या संदर्भातले अपडेट्स किंवा ते धोरण कसं तयार होतं, त्याचबरोबर त्याचा मॉनिटरी पॉलिसी कमिटीशी काय संबंध आहे की आता आपण बघितलं, या सर्व बाबी ह्या विचारात घेऊन त्याचा संबंध हा आयोगाने 1 मार्कासाठी तुमच्या पेपर सोबत जोडलेला आहे. त्यानंतर आपण आरबीआयची कार्य विचारात घेतो. आरबीआयची कार्य भयंकर आहेत किंवा संख्या त्याची अधिक आहे, पण त्यातली 2 कार्य जी आहेत त्यातलं पहिलं म्हणजे चलन विषयक कार्य. मग त्या चलन विषयक कार्यावरती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जातो. आपल्याला तो प्रश्न M1, M2, M3 या स्वरूपातच माहिती आहे फक्त, पण M1, M2, M3 हे विचारून बऱ्याच वेळा झाले. तेच 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 विचारण्याच्या ऐवजी चलन छापणे असेल, त्याचं सर्क्युलेशन असेल, त्याचबरोबर त्याच्या साधारणपणे सिक्युरिटीच्या बाबी असतील, डिजिटल करन्सीच्या बाबतीत आज विचार करतोय आपण, प्लास्टिक करन्सीच्या बाबतीत काही कालावधीपूर्वी आपण विचार केला होता, त्याचबरोबर आपण करन्सीच्या दृष्टिकोनातून आपली स्वतःची टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केलेली आहे. या सर्व गोष्टींचा संबंध हा 1 मार्काशी विचारला गेला. आणि आरबीआयचं सगळ्यात महत्वाचं कार्य ते म्हणजे पत नियंत्रण, क्रेडिट कंट्रोल ज्याला म्हणतो आपण. पतविस्तार असेल, पतसंकोच असेल, संख्यात्मक साधनं असतील, गुणात्मक साधनं असतील, त्याचा परिणाम बाजारपेठेवरती कशा पद्धतीनं होतो,
या गोष्टी असतील त्या बाबींच्या वरती प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर बँकिंग मध्ये प्रश्न विचारत असताना अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा, अग्रक्रम क्षेत्र किंवा त्याला प्राधान्यक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा म्हणतो आपण. कर्ज पुरवठा, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग असं त्याला म्हटलं जातं. तर अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा किंवा प्राधान्यक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा. त्यानंतर अग्रणी बँक किंवा तिलाच पुढारी बँक असं म्हटलं जातं. अग्रणी बँक किंवा पुढारी बँक किंवा लीड बँक असं त्याला म्हटलं जातं. तर त्याच्यावरती प्रश्न हा फोकस होतो. त्यानंतर आपल्याला प्रादेशिक किंवा क्षेत्रीय ग्रामीण बँक माहित आहे, मग त्याला आपण RRB असं म्हणतो. प्रादेशिक किंवा क्षेत्रीय ग्रामीण बँक, प्रादेशिक किंवा क्षेत्रीय ग्रामीण बँक, दॅट इज RRB, रूरल रिजनल बँक. RRB प्रादेशिक किंवा क्षेत्रीय ग्रामीण बँक, त्याला आपण RRB असं म्हणतो. मग प्रादेशिक किंवा क्षेत्रीय ग्रामीण बँक हा सुद्धा 1 मार्काचा भाग आहे. त्यानंतर आपल्याला बँकिंग विषयक जे काही सध्या उपयुक्त जो भाग आहे, म्हणजे अलीकडे तुम्हाला पेमेंट बँकेवरती प्रश्न दिसला. पेमेंट बँकेवरती प्रश्न विचारला. पण मग पेमेंट बँक हे नेमकं काय आहे, तर ज्याला आपण डिजिटल बँकिंग म्हणतो किंवा सिक्युअर बँकिंग म्हणतो, त्या सिक्युअर बँकिंगच्या दृष्टिकोनातून ते एक उचललेलं पाऊल आहे. किंवा भविष्यात UPI या संदर्भात प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्याचबरोबर आज आपण एक माध्यम इंट्रोड्यूस केलं होतं, पण ते काय प्रचलित झालं नाही. रुपी व्हाउचर ज्याला म्हणतो आपण, त्यावरती सध्या सरकार नवीन विचार करते किंवा येणाऱ्या कालावधीत त्याच्या संदर्भात काही अपडेट्स असतील. सो हा एक मोठा पार्ट आहे किंवा ही एक मोठी माहिती आहे. आणि ही जास्त माहिती असल्यामुळं आणि आजकाल त्याचे प्रश्न जर का कमी होत आहेत, तर त्याचा मेळ बारकाईनं व्यवस्थितपणे आपण घातला पाहिजे. बँकिंग म्हटलं तर तेच वाचून आपल्याला साधारणपणे ते प्रश्न सगळेच्या सगळे सोडवता येतील असं आपल्याला म्हणता येत नाही. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे मुद्रा व राजकोषीय धोरण. आता मुद्राचा बराचसा संबंध आपण बँकिंग, मौद्रिक धोरण, मॉनिटरी पॉलिसी या दृष्टिकोनातून आपण लक्षात घेतला. पण आपल्याला मुद्राचा संबंध दोन्हीकडे आहे किंवा मुद्राच्या दृष्टिकोनातून बँकिंगशी संबंधित बाब आहेच, पण राजकोषीय धोरणाशी त्याचा संबंध येतो. आणि ह्याचे प्रश्न 3 किंवा 4 आणि याचा साधारणपणे प्रश्नांमधला जो वाटा आहे तो वाटा वाढताना आपल्याला दिसेल. आता राजकोषीय धोरण म्हणजे थोडक्यात जमा खर्चाचं धोरण. आणि जमा खर्चाचं धोरण आपण स्मूथली हे अर्थसंकल्पामध्ये मांडतो. दॅट इज आवर बजेट. मग बजेटच्या बाबतीत खूप माहिती आहे. मग बजेट तयार करणे असेल, त्याचबरोबर बजेट मांडण्याची प्रोसेस असेल, त्याचबरोबर बजेटला मान्यता असेल, त्याचबरोबर बजेटची अंमलबजावणी असेल, त्याचबरोबर बजेटच्या दृष्टिकोनातून अनुदानाच्या मागण्या असतील, त्याचबरोबर बजेटचे प्रकार असतील. हे सगळंच्या सगळं 1 मार्काचा वेटेज आहे. जास्तीत जास्त वेळा तो बजेटच्या प्रकारावरती जातो. एखाद्या वेळी कलम विचारलं जाईल, पण तेही आपण म्हणजे केंद्राचा अर्थसंकल्प कलम नंबर 202 किंवा राज्याचा अर्थसंकल्प कलम नंबर 112 किंवा जे काही राज्य केंद्र बजेट प्रक्रिया त्याच्या संबंधित निधी या संदर्भात जी बाब असेल, प्रायोरिटीज असतील, त्याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यातली जी आहे त्याला आपण लेखा व लेखा परीक्षण असं म्हणतो. अकाउंट आणि ऑडिट. मग लेखा व लेखा परीक्षणासाठी 3 गोष्टी आहेत. पहिला आहे तो म्हणजे कॅग, दुसरा आहे तो म्हणजे CGA आणि तिसरा आहे ती म्हणजे संसदीय समित्या आणि कॅग वरती प्रश्न हा हायलाइट होतोय. याच्यावरती आणि याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे किंवा त्याच्या संदर्भात डिटेल थोडी माहिती हे आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर अर्थसंकल्पाचे प्रकार आपण पुढे घेऊन जात असताना त्याचा संबंध हा तुटीच्या संकल्पनांशी पण जोडला जातो. त्यामुळं तुटीचा अर्थ भरणा
पहिली महत्वाची गोष्ट. त्यानंतर तुटीच्या संकल्पना, त्यांचा रेशो किती आहे, आणि मग ह्याला जोडून FRBM कायदा, FRBM कायदा किंवा त्याच्या ज्या काही रिकमेंडेशन असतील, जे काही त्याचे थोडक्यात आपण म्हणूया की निर्बंध असतील, बंधनं असतील, त्या बाबतीत आपल्याला या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. आता आपल्याला इथं म्हणताना राजकोषीय धोरण आणि लेखा व लेखा परीक्षण म्हटले, पण त्याच्यात एक शब्द हायलाइटेड आहे, तो म्हणजे शून्याधारित अर्थसंकल्प. शून्याधारित अर्थसंकल्प हा विचारला जाऊ शकतो, विचारलेला पण आहे बराच वेळा. त्यामुळं शून्याधारित अर्थसंकल्प आणि त्याला जोडून अजून एक गोष्ट म्हणजे जेंडर बजेट. जेंडर बजेट महिलांच्यासाठी विशेष करून आधिक्य देणारा अर्थसंकल्प, ज्याला आपण जेंडर बजेट असं म्हणतो. तर ते जेंडर बजेट हे आपल्याला व्यवस्थितरित्या माहीत असणं गरजेचं आहे, किंवा त्या दृष्टिकोनातून आपण काम करणं गरजेचं आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त भारतीय कर रचनेवरती प्रश्न विचारला जातो. भारतीय कर रचना, मग त्याच्यामध्ये कर प्रणाली, कर प्रणाली 1 मार्काचा भाग आहे. कर प्रकार आणि करांची माहिती, विशेष करून वैयक्तिक आयकर असेल, सेवा कर असेल, महामंडळ कर असेल, या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी विचारली जाते. त्याचबरोबर आपल्याकडे कर विषयक समिती आहेत, कर विषयक समित्या, तो सुद्धा 1 मार्काचा भाग आहे. किंवा यातल्या समित्या, व्यापारातल्या समित्या किंवा वित्तीय क्षेत्र सुधारणाच्या संदर्भातल्या, बँकिंगच्या संदर्भातल्या समित्या एकत्र करून प्रश्न विचारला जातो, कुठला समितीचा कुठल्याशी कसा संबंध आहे त्या बाबी. त्याचबरोबर आपल्याला वित्त आयोग हा महत्वाचा संबंध आहे. वित्त आयोग हमखास 1 मार्क, 1 मार्काचं वेटेज प्रत्येक वेळी विचारलं गेलेलं आहे. आणि त्या वित्त आयोगाच्या शिफारशीशी संबंधित बाबी त्या विचारल्या गेलेल्या आहेत. आणि अलीकडं प्रश्न जीएसटी वरती डिटेल दिसतोय. गेल्या परीक्षेत साधारणपणे जीएसटी, अमुक एक जीएसटी आहे, हा कोण वसूल करतं, कोण गोळा करतं, किंवा त्याचं महसूल कुणाकुणाला मिळतं, असा स्वरूपातला प्रश्न विचारलाय. मग जीएसटी आपण स्टेट जीएसटी, त्यानंतर सेंट्रल जीएसटी आणि यूजीएसटी म्हणजे जो संघटित केंद्रशासित प्रदेश यांच्या संदर्भातला असेल, आणि आयजीएसटी इंटिग्रेटेड जीएसटी ज्याला म्हणतो आपण, हे सगळं मिळून आपल्याला कळलं पाहिजे की हे कोण गोळा करतं, कुणाला मिळतो, कसा मिळतो, हे कोण गोळा करतं, कुणाला मिळतं, कसं मिळतं. आणि आज गेल्या परीक्षेत प्रश्न विचारला म्हणून ठीक आहे, आता सगळे शिकवतील, पण आपण त्याच्या पूर्वीपासून ह्या गोष्टी घेतोय. आता आपल्याला भविष्यात प्रश्न विचारला जाईल, त्याची पण तयारी आपली ऑलरेडी आहे. ते म्हणजे ह्यापैकी पर्सेंटेज कुणाचं कसं आहे, म्हणजे सेंट्रल जीएसटी किती टक्के, स्टेट जीएसटी किती टक्के, म्हणजे रिव्हेन्यू जमा जो झाला आणि त्याचा जो थोडक्यात राज्यांना मिळालेला रिटर्न आहे, सेंट्रल जीएसटीचा राज्यांना मिळालेला जो रिटर्न आहे, त्याचं जे पर्सेंटेज आहे ते इतरत्र कुठं मिळत नाही. ते आपल्याला जे आपल्या टॅक्स डिपार्टमेंटची क्लोजिंग फाईल असते, जो क्लोजिंग रिपोर्ट असतो, त्याच्यातून हे काढावं लागतं. भविष्यात येणाऱ्या परीक्षेत म्हणजे माझा आजपर्यंतचा अनुभव असं सांगतो की एखाद्या मुद्द्याला आयोग नवीन हात घालतं, उदाहरणार्थ 2023चा प्रश्न जीएसटी वरचा, की बाबा त्यांनी यूजीएसटी आणि आयजीएसटी जो आहे तो कोण वसूल करतं, कुणाला मिळतो, कसा मिळतो हे विचारलं, आणि त्याची वरीलपैकी दोन्ही विधानं आयोग आहेत असं उत्तर ते दिलं, तर त्यावेळी आयोग असा प्रश्न नवीन मुद्द्याला हात घालून ज्यावेळी विचारतं, त्यावेळी मला हमखास असं वाटतं की त्याच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न हा विचारला जातो, किंवा त्याच्या पुढच्या स्टेप्स आपण जर का बघितल्या
तर केंद्राला आणि राज्याला मिळणारं त्याच्यापासून जे उत्पन्न आहे पर्सेंटेज ज्याला म्हणतो, आणि मग त्याला जोडून प्रश्न दुसरा तो म्हणजे काय, तर विविध जे टॅक्स आहेत त्या टॅक्सचं पर्सेंटेज. मग ते राज्याचं वेगळं आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि केंद्राचं वेगळं आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर त्या दोन गोष्टी आहेत ज्याच्यावरती प्रश्न फोकस होऊ शकतो. सो पब्लिक फायनान्सला थोडी जास्त काळजी घ्यायची आपण. त्याचं कारण असं की 2017 पासून कंटिन्युअसली या बाबतीत प्रश्न विचारलेला आहे. किंबहुना त्यानुसार आपण प्रश्नांचा जर का पाठीमागच्या प्रश्नांचा आणि आत्ताच्या प्रश्नांचा आपण जर का आढावा घेतला तर आपल्याला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवेल. पुढचा टॉपिक आहे दारिद्र्य बेरोजगार. कॉन्स्टंट वेटेज फिक्स राहिलेला चॅप्टर आहे. 3 ते 4 मार्काचं वेटेज आहे. शॉर्ट इन्फॉर्मेशन आहे. ऑथेंटिक बाबी लागतात. आकडेवारी विचारली जाते. मग कन्सेप्च्युअल पण पार्ट आहे. त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना ही आपल्याला माहित असू द्या. राष्ट्रीय उत्पन्न माफ करा, दारिद्र्याची संकल्पना आपल्याला माहित असू द्या. त्याच्यावरती प्रश्न विचारला जाईल असं नाही, पण माहित असणं गरजेचं आहे. दारिद्र्य मोजमाप विषयक व्यवस्था कोण मोजतं, कसं मोजतं, आणि मग त्याचा संबंध हा दारिद्र्य विषयक प्रकार आपल्याला माहित असले पाहिजेत. मी तिन्हीला मिळून 1 मार्काचं वेटेज देतो, कारण दारिद्र्याचे प्रकार सुद्धा कॉन्स्टंट विचारले जातील असं नाही. दारिद्र्य अंतर ही संकल्पना अगदी कमी वेळा विचारलेली आहे, त्यामुळे ती रिपीट होऊ शकते किंवा त्याच्या संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन विचारले जाऊ शकतात. त्यानंतर विविध अभ्यास गट आणि त्या अभ्यास गटाच्या माध्यमातून भारतात दारिद्र्याचा केलेला अभ्यास, नियोजन व्यवस्था जी असेल त्यांचे रिपोर्ट्स असतील. नियोजन व्यवस्था गेल्या परीक्षेत प्रश्न विचारला तो म्हणजे बाबा की नियोजन मंडळानं जे 2011-12ला भारताचं दारिद्र्य मोजलं त्याच्यासाठी तेंडुलकर समितीचा मूलभूत आधार पकडला, पण त्याच्यासाठी मेजरमेंट कुठल्या कुठल्या मांडल्या.
हेलो हेलो सर, हेलो सर। आहे त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या आयोग हा महत्वाचा भाग आहे। राष्ट्रीय लोकसंख्या आयोग, अलीकडे लोकसंख्या आयोगावरती प्रश्न नाहीये, राष्ट्रीय लोकसंख्या धोरणावरती मात्र कंटिन्युअसली प्रश्न आहे। पण मग दोघांचंही वेटेज एक एक मार्काचं असं आपल्याला म्हणता येईल। त्यामुळे राष्ट्रीय लोकसंख्या आयोग आणि राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, आणि मग जॉग्राफीमध्ये जसा असा आपण अभ्यास करतो जनगणना, मग ती जनगणना 2001 असेल, 2011 असेल आणि 2021 ची आर्थिक पाहणीत आलेली आकडेवारी, इतरत्र कुठली नाही। आर्थिक पाहणीमध्ये म्हणजे प्रक्षेपित आकडेवारी आर्थिक पाहणी अहवालामध्ये जी आलेली आहे ती, कारण ती ऑथेंटिक आहे। बाकी मग इकडं तिकडं जे काय आलंय ते काय आपल्याला त्याच्यावरती विश्वास ठेवता येईल असं आपल्याला वाटत नाही, किंवा ठेवू नये असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे। कारण वेगवेगळ्या रिपोर्ट्सना काहीतरी मूलभूत आधार असणं अपेक्षित आहे। तसं आपल्याला इकॉनॉमिक सर्वेचा डाटा हा प्रश्नाला पुरावा म्हणून आपल्याला देता येऊ शकतो, किंवा त्या संदर्भात आपण त्याचा मटेरियलचा त्या वापर आपण करू शकतो। पुढचा चॅप्टर आहे परकीय व्यापार। आता इथं परकीय व्यापार फक्त म्हटलंय, पण विचारताना प्रश्न आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळीवर पण विचारतात, आणि हाच चॅप्टर परत मेन्सला आहे। आणि प्रिलिम बरोबर मेन्सच्या दृष्टिकोनातून एकच मी गोष्ट सांगेन, सध्या आपला पूर्ण फोकस प्रिलिम वरतीच असावा, पण मेन्स संदर्भात तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जे तुम्हाला पूर्व परीक्षेला जे काही सगळं आहे, अर्थात जो पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये चॅप्टर नाहीये तोही आपण बघणार आहे, पंचवार्षिक योजना, त्याच्यावरती सुद्धा प्रिलिमला प्रश्न असतात। मग आता मेन्स मध्ये साधारणपणे ग्रामीण विकास आहे, वृद्धी आहे, भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हान आहेत, तसाच आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ असा एक चॅप्टर आहे। मग आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ प्रिलियमला पण आहे, मेन्सला पण आहे। त्याचबरोबर वित्तीय संस्था म्हणून बँकिंगचा पण रोल येतो, सार्वजनिक वित्त म्हणून लेखा परीक्षण असेल, राजकोषीय धोरणाचा पण संबंध येतो, अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानामध्ये दारिद्र्य बेरोजगारी आहे, लोकसंख्या आहे अनियंत्रित वाढणारी, त्यामुळे त्याचा पण संबंध येतो। त्यामुळे मेन्सला आपल्याला प्रश्न संख्या कमी जरी असले तर हे सगळे चॅप्टर जिकडे जसेच्या तसे आपल्याला उपयुक्त आहेत। परकीय व्यापाराच्या बाबतीत सगळीकडं म्हणजे आपल्याला प्रिलिमला इथं दोनच प्रश्न जरी असले तरी सुद्धा डाटा भरपूर आहे, आणि तो आपल्याला करावाच लागेल, त्याला पर्याय नाही। मग त्याच्यात 3 प्रकारे प्रश्न विचारले जातात। पहिली म्हणजे आकडेवारी, करंट अफेअर्स, ज्याच्यामध्ये भारताच्या परकीय व्यापाराचे आकारमान, व्हॉल्यूम म्हणतो त्याला आपण, त्यानंतर भारताच्या परकीय व्यापाराची दिशा, त्यानंतर भारताच्या परकीय व्यापाराची संरचना, त्यानंतर भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापारातला हिस्सा, त्यानंतर भारताचा सेवा व्यापार पर्टिक्युलर विचारला जातो, त्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा वर्ल्ड ट्रेड रिपोर्ट आहे, स्टॅटिस्टिकल रिव्ह्यू ज्याला म्हणतो आपण, तो स्टॅटिस्टिकल रिव्ह्यू हा विचारला जातो। म्हणजे हे सगळंच्या सगळं आकडेवारीच्या संबंधित पूर्वी त्याचं वेटेज 3 ते 4 मार्काचं होतं, आज आपण याचं वेटेज 1 ते 2 मार्काचं आपल्याला परीक्षेत असताना दिसतंय, किंवा परीक्षेत त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रश्न दिसत आहेत। त्यानंतर कन्सेप्च्युअल पार्ट म्हणजे परकीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून परिवर्तनीयता, कन्व्हर्टेबिलिटी ज्याला म्हणतो आपण, त्यानंतर विनिमय दर, म्हणजे एक्सचेंज रेट ज्याला म्हणतो आपण, तो एक्सचेंज रेट किंवा विनिमय दर ह्याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो। परिवर्तनीयता असेल, विनिमय दर असेल,
त्यानंतर आपण अवमूल्यन म्हणतो, म्हणजे प्रश्न विचारण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला अवमूल्यन विचारलं जातं किंवा अवमूल्यनाच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारले जातात. तर परिवर्तनीयता, त्यानंतर विनिमय दर, एक्सचेंज रेट किंवा विनिमय दर, त्यानंतर अवमूल्यन आणि मग त्याचे परिणाम. आणि या तीन गोष्टींचा संबंध हा बीओटीशी येतो. बीओटी, बॅलन्स ऑफ ट्रेड आणि बॅलन्स ऑफ पेमेंट. आयोगाचं याच्यावरती विशेष प्रेम आहे. कायम बीओटी वरती प्रश्न असतो, कारण सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड अगदी ऑब्जेक्टिव्ह बीट वाईज प्रश्न विचारला जातो की बीओटी प्लस कधी होता, मायनस कधी होता. तर व्यवहार तोल, व्यापार तोल असं त्याला म्हणतो आपण. ह्याचं सुद्धा वेटेज 1 ते 2 मार्काचा आपल्याला देता येईल. त्यानंतर भारताच्या परकीय व्यापाराचा प्रवाह, परकीय व्यापाराचा प्रवाह किंवा त्याला टप्पे पण असं म्हटलं जातं आपण. उदाहरणार्थ 1948 पासून 2025 पर्यंतची जी काही व्यापार धोरणं आहेत, त्या व्यापार धोरणाशी संबंधित माहिती 23 किंवा 25 असं म्हणू शकतो. 23ला ते अपडेट झालं. सो 23-25चं परकीय व्यापार धोरण, ह्याचा प्रिलिमशी 1 मार्काचा संबंध लेटेस्ट व्यापार धोरणाशी आपण जोडू. आणि त्यानंतर विविध समिती आहेत, निर्यात वृद्धी किंवा व्यापार वृद्धीशी संबंधित समित्या, याच्यावरती सुद्धा 1 मार्काचा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. तर हे व्यापाराशी संबंधित झालं. आता आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळीवरती जाऊ. आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ किंवा आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या दृष्टिकोनातून कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, तर त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळीचा स्रोत महत्वाचा आहे, त्यानंतर रचना महत्वाची आहे, त्यानंतर परकीय गुंतवणूक धोरण महत्वाचं आहे, नवीन एफडीआय पॉलिसी ज्याला म्हणतो आपण, त्याचबरोबर परकीय गुंतवणूक मर्यादा ज्याला म्हणतो आपण, बंधनं असं म्हणतो, त्याच्यावरती प्रश्न फोकस होतो. मग परकीय गुंतवणूक भारतात सर्वाधिक होते ती क्षेत्र, त्याचा संबंध आला. आणि परकीय गुंतवणूक ही कोणत्या देशाद्वारे भारतात होते, हा सगळाच्या सगळा पार्ट प्रिलियमला 1 ते 2 आणि मेन्सला सुद्धा 1 ते 2 आणि पूर्वी त्याचं वेटेज 3 ते 4 मार्काचं होतं. त्याला जोडून परकीय गंगाजळी, परकीय गंगाजळी, फॉरेन डायरेक्ट रिझर्व्ह आणि परकीय कर्ज, हा सुद्धा 1 मार्काचा पार्ट आहे. सो टॉपिकचं नाव सांगितलं मी की भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा परकीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ असं साधारणपणे ह्या चॅप्टरचं नाव आहे. आता तुमच्यापैकी काही लोकांनी क्वेश्चन पेपर बघितले जर का असतील तर त्यांच्या लक्षात येतंय का बघा, की बाबा जे मुद्दे आपण तयार करतोय किंवा जे मुद्द्यांच्यावरती आपण आता चर्चा करतोय ते तुम्हाला प्रश्नांमध्ये दिसतेत का? ते प्रश्नांमध्ये दिसणं हे महत्वाचं आहे. ते प्रश्नांमध्ये जर का तुम्हाला दिसत असतील तर त्याचा अर्थ लक्षात घ्या की हे प्रॉपर अनालिसिस आहे. आणि हे अनालिसिस या पद्धतीने आपण जर का केलं, आपल्याला जर का हे पॉइंट कळालेत, तर ते पॉइंट लक्षात घेऊन आपण दरवर्षीच्या पेपरमध्ये ते आपल्याला शोधता आले पाहिजेत. आता क्वेश्चन पेपर अनालिसिस करत असताना थोडीशी क्रिएटिव्हिटी किंवा ज्याला आपण सॉफ्ट स्किल्स म्हणतो ते जर का आपण वापरले तर त्याचा अभ्यासात फायदा होतो. अलीकडे बऱ्याच प्रमाणात वेगवेगळी क्रिएटिव्हिटी दिसते, मुलं वेगवेगळ्या पद्धतीने काम करताना दिसतात. पण मला एक कायम पहिल्यापासून मी सांगत आलेला महत्वाचा भाग जो क्रिएटिव्हिटीचा किंवा सॉफ्ट स्किलचा भाग आहे तो असा की तुम्ही एक प्रश्न घेतला, त्या प्रश्नांच्या संदर्भात इतर परीक्षेतले इतर पेपरमधले प्रश्न घेतले आणि त्याचा त्या पेपरवरतीच, म्हणजे आयोगाचे ओरिजिनल पेपर घ्या, प्रिंट मारून घेतले तरी चालतील, आणि आयोगाचे ओरिजिनल पेपर घेतले, त्याच्यात सपोज एक प्रश्न आहे M1 M2 M3 वरती प्रश्न आहे,
मग तुम्ही ते सगळे बाकीचे प्रश्न एका प्रश्नापाशी काढायचे आणि एका प्रश्नापाशी लिहित असताना त्याचे जे ऍडिशनल पॉइंट्स आहेत, ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे, ती तिथं ऍड करायची आणि ती तिथं ऍड केली, त्याला कागद जोडला किंवा तिथे एक त्याची नोट्स तयार केली, तर ती नोट्स ही तुमची परिपूर्ण होते. म्हणजे उद्या त्यांनी M1, M2, M3, M4 वरती कसा पण प्रश्न विचारू द्या, तो क्वेश्चन पेपर तुम्ही बघितला, त्याच्या ज्या मायक्रो नोट्स तुमच्या तयार झाल्या त्यातनच तो प्रश्न पडलेला असणार आहे. दुसरी गोष्ट, वित्त आयोग घ्या. वित्त आयोगावरती प्रश्न आहे, मग वित्त आयोगावरच्या प्रश्नांची माहिती एकत्र करा एका प्रश्नाजवळ आणि तिथं सगळी इन्फॉर्मेशन द्या. लास्ट इयरच्या पाठीमागच्या इयरची प्रश्नपत्रिका आपण बघितली तर त्याच्यात तुम्हाला वित्त आयोगावरती पहिला, दुसरा, तिसरा, चौथा वित्त आयोग विचारला. मग आपण एक काम करायला पाहिजे की पहिल्यापासून आतापर्यंतचे वित्त आयोग हे नावं जर का तिथं लिहिली, अर्थात त्याला 5, 10, 15 मिनिटं लागतील आणि ती काय पाठ करायची आहे का? नाही. पहिले एक 3-4, शेवटचे 3-4 असे करून जर का सारखे सारखे 4-5 वेळा आपण ते बघितले, वाचले, त्यानंतर अलीकडच्या वित्त आयोगांच्या रिकमेंडेशन किंवा त्याच्यात असणारी लोक किंबहुना कोणत्या वित्त आयोगाने क्रांतिकारी शिफारशी केल्या, हे जर का आपण सगळं तिथं आणलं, लेटेस्ट वित्त आयोग आहे त्याच्या शिफारशी जर का तिथं आणल्या, तर ती एक पानाची नोट्स तयार होते, एक पानाची. आणि ही एक पानाची नोट्स ही तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला एकत्रितपणे माहिती मिळणार नाही. तेवढा सगळा डाटा तुम्ही एकत्रित केला तर अशी एक साधारणपणे तुम्ही एक 40-50 पानं तयार केली सुरुवातीपासूनच. कारण कसं आहे लक्षात घ्या, आज आपण प्री फोकस बघतोय, म्हणजे इंटिग्रेटेड बॅचला किंवा अगदी स्पर्धा परीक्षेला आपण जो नवीन विद्यार्थी आहे, अगदी नौखा आहे, त्याला आपण मग तू पहिलं हे कर, मग पहिलं ते कर, मग पहिलं ते कर, नंतर ते कर, ह्याला आपल्याला वेळ भरपूर असतो, ह्या स्टेजनं आपण जातो. पण आपल्याला 80 दिवसावरती परीक्षा जर का असेल तर हे टेक्निक खूप चांगल्या पद्धतीचं आहे. जीडीपी वरती प्रश्न असताना, विविध क्षेत्रांचा जीडीपी मधला वाट्याशी संबंधित प्रश्न असताना, बँकिंग संदर्भातले प्रश्न असताना आपण हा डाटा सगळा एकत्र केला. हे सगळ्या विषयांना चालतं. ज्योग्राफीमध्ये तर खूप चांगल्या पद्धतीनं चालतं, नकाशा वगैरे वेगवेगळ्या पद्धतीनं तयार करून तो डाटा त्याच्यात आपल्याला टाकता येतो. आणि असे जर का आपले मायक्रो नोट्स असतील एका एका विषयाचे 20, 25, 30, 40 पानाचे, आणि आपण जर का हे पेजेस वारंवार जर का रिवाइज केले तर परीक्षेतले प्रश्न आपल्याला जास्त सोडवायला, जास्त सुटायला मदत होते. एमपीएससीचं एक सूत्र आहे, एक पुस्तक घ्या, ते 10 वेळा वाचा, 5 वा. आता एक पुस्तक घ्या, 10 वेळा वाचा, हा 5 वा, हा फॉर्म्युला थोडासा मागं पडत चाललाय. मी इथं पुस्तकाच्या ऐवजी फक्त शब्द बदलतो, एक नोट्स तयार करा आणि तीच सातत्याने 10, 15, 20 वेळा वाचा. आणि ती तयार करताना एफर्ट्स घेतले पाहिजेत मात्र, कारण थरो इन्फॉर्मेशन विचारली जाते, किंबहुना त्या विषयातल्या विविध कानाकोपऱ्यातली इन्फॉर्मेशन एकत्र केली जाते. म्हणून ती तुमची नोट्सच बनवा, बसा एकदा. माझ्या अंदाजाने एक सगळं हे करायला एक 4-5 दिवस लागतील आणि सगळे विषय वाटून तुम्हाला एक 6 दिवस मिळत आहेत. प्रत्येक विषयाला किती दिवस मिळत आहेत तुम्हाला? 6 मिळत आहेत, बरोबर. मग 6 म्हणजे शेवटचे 20 दिवस सोडून मी कॅल्क्युलेशन करतोय, शेवटचे 20 दिवस तुमचे रिव्हिजनचे आहेत. त्यापैकी म्हणजे 80तले जर का 20 दिवस सोडले, राहिले 60 पैकी डिवायडेशन जर का केले तर 6×10=60 असं मी साधं ढोबळ समीकरण मांडलं आणि त्याच्यानुसार 6 दिवसातल्या पैकी 4 दिवसात तुमची ही एका एका विषयाची नोट्स तयार होऊ शकते. आणि ही नोट्स तयार होऊन त्याचं एकाच दिवसात अपडेशन केलं तरी 1 दिवस तुमचा शिल्लक राहू शकतो. अर्थात त्याला बैठक लागेल, त्याला वेळ लागेल, त्याला एफर्ट्स द्यावे लागतील आणि मग त्या गोष्टी कुठून सुरुवात होतात तर त्या क्लॅरिटी पासून सुरुवात होतात आणि ती क्लॅरिटी तुम्हाला क्वेश्चन पेपर देतो. म्हणजे आपल्याकडे एक साधारणपणे अशा कीवर्ड्स पाहिजेत किंवा आपल्याकडे असं एक डिझायनिंग पाहिजे की जे मी बघितलं रिव्हिजन झाली. कारण शेवटच्या दिवशी, प्रिलिमच्या आदल्या दिवशी सगळ्यात मोठी कसरत असते. ती कसरत अशी असते की प्रिलिम उद्या आहे तर आज आपण जेवढं काही प्रिलिमसाठी जे काही केलेलं आहे ते सगळंच्या सगळं रिवाइज करून परीक्षेला जायचं असतं. म्हणजे शेवटच्या दिवशी, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपण जे काही केलंय ते सगळं करून परीक्षेला जायचं आहे. म्हणून आपल्याकडे आपली स्वतःची नोट्स पाहिजे. सो माझं सांगणं हेच आहे की आपण फक्त वाचते राहून चालणार नाही, आपण वाचते राहताना आपण लिहिते पण बनलो पाहिजे. म्हणजे आपण गोकमपट्टी करतो आणि परीक्षेला जाऊन ओकतो, पण आपल्याला ह्यातनं यश मिळत नाही. म्हणून आपल्याला स्मार्ट टेक्निक, अंडरस्टँडिंग,
किंवा आपण जे मेमोरायझेशन करतो, समजून घेतो, किंबहुना आपण त्याच्या बाबतीतला अनुभव काही स्वरूपात घेतलेला असतो, त्याला रिवाइज करून आपण परीक्षेला गेलो तर त्याच्यातनं आपल्याला यश संपादन होऊ शकतं. पुढचा टॉपिक आहे उद्योग. उद्योगाचं वेटेज 1 ते 2 मार्क, आणि ह्यानं आतापर्यंत कधीही उद्योगाबद्दल आयोगानं दिलेले जे काही थोडक्यात पॉइंट्स आहेत त्याच्या बाजूला ते गेलं नाही. त्यामुळे ते विशिष्ट पॉइंट आपल्याला महत्वाचे आहेत. तर उद्योगामध्ये औद्योगिक धोरणे कुणाकुणाची, तर उद्योगामध्ये औद्योगिक धोरणे दोघांची पण, महाराष्ट्र व भारताची औद्योगिक धोरणे, महाराष्ट्राची औद्योगिक धोरणे दोन्ही पण बघा. त्यानंतर विशेष करून महारत्न कंपन्यांचा दर्जा, त्यानंतर नवरत्न कंपन्यांचा दर्जा, हे इंडिव्हिज्युअल 1 मार्काचा भाग आहे. त्यानंतर औद्योगिक उत्पादन निर्देशांक IIP ज्याला म्हणतो आपण, तोही विचारला गेलेला आहे. IIP, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. त्यानंतर सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम, सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम, मग त्यांची गुंतवणूक मर्यादा असेल किंवा त्या संदर्भातल्या काही बाबी असतील ज्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेत किंवा ज्याच्यावरती प्रश्न हे कायमस्वरूपी विचारले जातात. आणि उद्योग हे एक क्षेत्र आहे. या स्वरूपात आपल्याला महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती, महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीतून महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती, मग सगळं आलं त्यात. परकीय गुंतवणूक आली, त्याचबरोबर महाराष्ट्राचं एकूण निर्यातीमधलं कॉन्ट्रीब्युशन आलं, त्याचबरोबर महाराष्ट्र आणि भारत या दृष्टिकोनातून औद्योगिक क्षेत्राच्या संदर्भातली माहिती आली. ह्या सगळ्या गोष्टी, अलीकडे काही नवीन अपडेट्स असतील, धोरणं असतील, त्याच्यावरती प्रश्न माहीत असणं आवश्यक आहे. आणि पुढचा प्रश्न जो आहे तो आहे कृषी. टॉपिक जो आहे तो कृषीच्या संदर्भात सुद्धा कृषी क्षेत्राच्या संदर्भात काही समस्या असतील आणि मग त्याच्यावरती सरकारच्या काही उपाययोजना असतील, ते महत्वाचं आहे. त्यानंतर कृषी विषयक कायदे, कार्यक्रम किंवा धोरणं, त्यानंतर किमान आधारभूत किंमत, बऱ्याच वेळा ज्याच्यावरती प्रश्न विचारलाय, 4 वेळा तर प्रश्न ह्याच्यावरतीच आहे. किमान आधारभूत किंमत MSP ज्याला म्हणतो आपण, त्या बाबी अभ्यासणं गरजेचं आहे. कृषीवरती 1 मार्काचं वेटेज आणि उद्योगावरती 1 किंवा 2 मार्काचं वेटेज, या स्वरूपात आपण ह्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हे झालं क्वेश्चन पेपर अनालिसिस. आता हे अनालिसिस क्वेश्चन पेपर मध्ये टाकून त्या स्वरूपात काही बाबी त्या लक्षात घ्या किंवा त्याच्या आधारे आपण थोडीशी अजून क्रिएटिव्हिटी वाढवू शकता. आपल्याला त्याच्यातनं फायदा होईल. आता मी अनालिसिस करून देणार म्हणून सांगितलं होतं, ते तुम्हाला समोर दिलंच. आता त्याला जोडून आपण काही गोष्टी किंवा काही बाबी त्या बघणार आहोत, ज्याच्यापासून आपला अभ्यास सुरू होईल किंवा कोणत्या गोष्टी आपण त्यातनं करणं गरजेचं आहे ही बाब थोडीशी लक्षात घेऊ किंवा त्यानुसार तर त्यानुसार आपल्याला काही बाबी कळतील. हे 2 मुद्दे आपण बघितले. अभ्यासाची दिशा याच्याबद्दल मी एकच सांगेन की बाबा आपण एक काम करा की आयोगाची डिमांड काय आहे, त्या विषयाची डिमांड काय आहे, ती लक्षात घेऊन प्रॉपर संदर्भ साहित्य विचारात घ्या आणि त्याचा अभ्यास करा. नियोजनाबद्दल बोलताना मी साधारणपणे इकॉनॉमिक्सचं जे मटेरियल आहे त्याचा पूर्व परीक्षेशी संबंध जोडून साधारणपणे 6 ते 7 दिवस आपण ह्याच्यावरती खर्च केले आणि 4 ते 5 वेळा आपण ह्याला रिवाइज केलं तर आपल्याला अपेक्षित मार्क मिळू शकतात. हे आपण 6 ते 7 मिनिमम डेज. आता अर्थात क्वांटिटीमध्ये कधीच काही होत नाही,
क्वांटिटी मध्ये काहीही आउटपुट आपल्याला निघत नाही. क्वांटिटीचा मी कधीच विचार करत नाही, क्वालिटीचा विचार आपण करणं गरजेचं आहे. पण जेवढे दिवस मिळतात त्यातले आपण तेवढे वापरा. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे संदर्भ साहित्य आणि बेसिक साहित्याचा अभ्यास. बेसिक साहित्याच्या अभ्यासामध्ये पहिली गोष्ट तुम्ही PYQ चा विचार केलाय 2023 ते 2016. त्याला जोड आपण टेक्स्ट बुक किंवा क्रमिक पुस्तकाचा विचार करतोय. 11वी आणि 12वी 11वी आणि 12वीची क्रमिक पुस्तके चांगल्या पद्धतीनं अभ्यासणं गरजेचं आहे किंवा त्याचा अभ्यास करा. आणि संदर्भ साहित्यामध्ये मी असं म्हणेन की रेफरन्स मटेरियल जे आहे त्या रेफरन्स मटेरियल मध्ये रेफरन्स बुक मध्ये काय करायचंय नेमकं, कुठलंही वापरा पुस्तक. आता मी 3 पुस्तकं सांगतो, त्यापैकी कुठलंही पुस्तक घ्या. पहिलं पुस्तक युनिक अकॅडमीचं एक पुस्तक आहे, युनिक पब्लिकेशन. युनिक पब्लिकेशनचं पुस्तक नवीन आलेलं बघून घ्या, अतिशय छान आहे. ज्याच्यात संपूर्ण सिलेबस आहे, अपडेटेड माहिती आहे 2023-24च्या संदर्भात सहित आत्ता आलंय गेल्या आठवड्यात, ते बघा. त्यानंतर तुम्हाला मार्केटमधली इतर अनेक पुस्तकं आहेत, त्या पुस्तकातून तुम्ही बघू शकता किंवा त्याच्यातनं माहिती घ्या. पुस्तक अभ्यासताना आपण एकच विचार करायचा की त्याच्यात सर्व अभ्यासक्रम पूर्ण झालेला पाहिजे. त्यानंतर त्याची भाषा सोपी पाहिजे आणि ते पुस्तक अपडेट पाहिजे. या 3 क्रायटेरियाच्या आधारे कुठलंही पुस्तक घ्या. पण महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी घ्या. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी म्हणजे आपण जे काही शिकणार आहोत त्यामध्ये उद्योग, कृषी, त्यानंतर साधारणपणे आपल्याला महाराष्ट्राशी संबंधित जो काही डाटा असेल तो सगळ्याच्या सगळा फोकस होतो. कारण परीक्षेच्या सिलेबसमध्ये महाराष्ट्र हायलाइट होतो. त्यामुळे ती बाब ही विचारात घेऊन किंवा त्याचा अभ्यास आपण करून मटेरियल डिझाईन करा. आणि जिथं कुठं आपल्याला जे काही थोडक्यात आपण म्हणूया की काही आकडेवारी लागते, ती आकडेवारी आपल्याला इयरबुक मधून उपलब्ध आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक साधी सोपा क्ल्यू देतो. जीडीपी मधील विविध क्षेत्रांचा वाटा जे आहे ते तुम्हाला विचारताना अगदी 1950-51चं विचारतात, 1980चं विचारतात, 2016चं विचारतात किंवा 2023चं विचारतील. तर ह्याचा एक पूर्ण चार्ट इयरबुक मध्ये एका पेजवरती आहे. 1950 पासून आतापर्यंत प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक क्षेत्राचा जीडीपी मधला वाटा हा चार्ट आहे, गव्हर्नमेंटनं इयरबुक मध्ये दिलेला आहे. ह्याला काही पुस्तक घ्यायची गरज नाही. इयरबुकची PDF डाउनलोड करून घ्यायची, त्या पानाचा स्क्रीनशॉट काढायचा आणि ते एकदा वहीत लिहून काढायचं आणि ते एकदा लिहिलं, तो एक चार्ट एकदा व्यवस्थितपणे बघितला की आपल्याला 1 मार्क मिळणार आहे एवढं डोक्यात ठेवायचं. विविध क्षेत्रांचा जीडीपी मधला वाटा. त्यानंतर इयरबुक मध्ये लोकसंख्या चॅप्टर आहे, त्याचबरोबर उद्योग चॅप्टर आहे, त्याचबरोबर कृषी चॅप्टर आहे, दारिद्र्य बेरोजगार विषयक आकडेवारी आहे, त्याचबरोबर योजना आहेत आणि महाराष्ट्राचा संक्षिप्त आढावा या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला माहिती त्या ठिकाणी मिळते किंवा त्याचा व्यवस्थितपणे आपण अभ्यास केला तर आपल्याला अडचण उरणार नाही. ओके, सो या स्वरूपात मला जेवढं सांगायचं होतं तेवढं माझं सांगून झालेलं आहे. आणि बेसिक चॅप्टर म्हणून आपण अर्थव्यवस्था, स्वरूप, प्रकार, क्षेत्रे हा एक चॅप्टर आपण ह्याच्यात ऍड करतो. त्यानंतर सगळीकडे इकॉनॉमिक्स जिथं कुठं आहे तिथं नियोजन आणि पंचवार्षिक योजना हा एक घटक आपल्याला त्यात समाविष्ट करावा लागतो. म्हणजे एवढा सगळा सिलेबस प्लस अजून 2 चॅप्टर वाढणार आहेत. म्हणजे बेसिक एक चॅप्टर तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास विचारला जातो. भांडवलशाही अर्थव्यवस्था, साम्यवादी किंवा समाजवादी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था किंवा भारतीय अर्थव्यवस्था कुणीकडे चाललेली आहे ही बाब माहीत असू द्या. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट अशी की तुम्हाला नियोजन आणि पंचवार्षिक योजना याचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. भारताचे आर्थिक नियोजन व पंचवार्षिक योजना त्या दृष्टिकोनातून माहिती आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, सो पुढच्या वेळी आपण पहिला चॅप्टर चालू करणार, अर्थव्यवस्था, स्वरूप, प्रकार, क्षेत्रे. येताना वाचून या, कारण आपण एक प्रोसिजर डेव्हलप करा. येणाऱ्या प्रत्येक दिवसाचा आउटपुट 100% जर का आपल्याला काढायचं असेल तर
जे कंटेंट आपण अभ्यासणार आहोत ते येताना वाचून या. येताना वाचून जर का तुम्ही आलात, इथं 100% समजून घेतलात आणि जाऊन जर का रिवाइज करून त्याचे प्रश्न सोडवले तर आपल्याला तो टॉपिक आपला कॉन्क्रीट होतो आणि त्याचा आपल्याला 100% आउटपुट मिळतं. ओके, सो पुढच्या वेळी आपण तो चॅप्टर बघू. थँक्यू.